नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे तारीख 29 मे 2026 आणि आजपर्यंत समोर आलेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो मे महिन्याचा 1500 हप्ता जो आहे तो जूनच्या पहिल्या आठवड्यात टप्प्याटप्प्याने जमा होण्याची आता शक्यता सांगितली जात आहे. ओके, आता महाराष्ट्रातील महिलांसाठी पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आज 29 मे 2026 रोजी काही महत्त्वाचे आता मोठे अपडेट समोर आलेले आहेत. ओके, आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकीत 3000 हप्ते अनेक महिलांच्या आता खात्यात जमा होण्यास परत सुरुवात झालेली आहे. ओके, अशी माहिती मिळत आहे, कारण की आता 13-14 तारखेला पैसे आले होते काही महिलांना 1500 रुपये, लगेच दुसऱ्या दिवशी 1500 रुपये, असे करून 3000 रुपये आले होते. पण नंतर लगेच 2 दिवसानंतर तो हप्ता थांबलेला होता, वितरण थांबलेलं होतं, पण त्यानंतर परत वितरण सुरू झालं. आज परत पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आता ज्या महिलांची KYC कंप्लीट आहे अशा महिलांना या 2 महिन्याचे पैसे मिळत आहेत, मार्च आणि एप्रिल महिन्याचे. ओके, तसेच मे महिन्याचा 1500 हप्ता कधी जमा होणार आहे याबाबतही आता मोठी अपडेट समोर आलेली आहे. ओके, आता तसेच राज्य सरकारकडून सध्या लाभार्थी महिलांची नवीन पडताळणी प्रक्रिया सुरुवात झालेली आहे, सुरू करण्यात आलेली आहे. ज्या महिलांनी अजून KYC पूर्ण केलेली नाही किंवा आधार लिंक केलेलं नाही किंवा DBT सुरू केलेलं नाही अशा महिलांचे आता पैसे अडकणार आहेत. ओके, असे सांगितले जात आहे आणि होणार ते, कारण की आता ज्या महिलांनी KYC केलेली नाही आहे त्यांना या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे. ओके, त्यामुळे सर्व महिलांनी लवकरात लवकर बँक खाते आणि आधार लिंक तपासण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. नसेल केलं तर लिंक करून घ्या महिलांना. ओके, तसेच आता काही जिल्ह्यांमध्ये अपात्र महिलांची नवीन यादी तयार केली जात असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे. ओके, त्यामुळे आता उत्पन्न मर्यादा असेल, सरकारी नोकरी आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची तपासणी केली जात आहे आणि जर आढळून आलं उत्पन्न जास्त आहे किंवा सरकारी नोकरी आहे किंवा दुसऱ्याही योजनांचा लाभ घेत आहेत महिला, तर अशा महिलांना आता या योजनेतून बाहेर काढण्याचं काम सरकार करत आहे. ओके, पडताळणी त्यामुळेच चालली आहे, त्यामुळेच थोडा उशीर होत आहे काही महिलांना पैसे यायला अकाउंटवर. ओके, त्यामुळे पात्र महिलांनी कोणतीही चुकीची माहिती भरलेली नसावी याची तुम्ही काळजी घ्या. ओके, आता सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पात्र महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. अनेक महिलांच्या खात्यात SMS येण्यास सुद्धा सुरुवात झाली असून बँक खात्यातील DBT स्टेटस तुम्ही तपासा. ओके, असं सुद्धा सरकारद्वारे सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता महिलांना जर तुम्हाला अजून मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही KYC साठी वेट करा. आता जर आली डेट वाढवून तर बरोबर करून घ्या तुम्ही KYC. आधार बँकेला लिंक आहे का ते तुम्ही तपासा, नसेल तर करून घ्या. DBT सुरू आहे का ते पहा. ओके, आणि अर्जातील माहिती तुमची एकदा तपासून पहा. ओके, तसंच आता मे महिन्याचा जो हप्ता आहे त्याविषयी जर सांगायचं झालं तर ताज्या माहितीनुसार सरकारकडून मे महिन्याचा हप्ता 29 मे ते 3 जून 2026 दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँकेत आता जमा होण्याची शक्यता आहे. का आता एवढ्या लवकर? कारण की कसं आहे माहिती आहे का, आता पडताळणी तर सगळी झालेली आहे, KYC कंप्लीट झालेली आहे. ओके, त्यामुळे आता जवळजवळ सगळ्या ज्या बाकीच्या महिला होत्या ज्या या योजनेत बसत नव्हत्या अशा महिलांना वगळण्याचं काम केलेलं आहे आणि आता ज्या उर्वरित महिला आहेत, ज्या महिलांना खरंच या योजनेची गरज आहे अशा महिलांना आता दर महिन्याला लवकरात लवकर पैसे देण्याचं काम सरकार आता करणार आहे. ज्या महिलांचे आधार लिंक, बँक खाते आणि KYC पूर्ण आहे त्यांनाच आता हा हप्ता मिळणार आहे. म्हणून लगेच आपल्या बँकेत जाऊन तुम्ही DBT आणि आधार लिंक स्टेटस तपासा. काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक पडताळणी सुरू असल्यामुळे हप्ता उशिरा येऊ शकतो अशी माहिती देखील समोर येत आहे. अजून एकदा तुम्हाला सांगतो, मे महिन्याचा जो हप्ता आहे आपला तो 29 मे ते 3 जून 2026 दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ओके, तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का मार्च आणि एप्रिलचे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नसेल आले तरी सांगा आणि जिल्ह्याचं नाव लगेच लिहा कमेंटमध्ये. आणि अशाच सरकारी योजने अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करा. ओके, धन्यवाद.